काय होतं काय अचानकच कळाल्यासारखे वाटते. आधुनिक पद्धतीला शिकून दे आणि काय या प्राध्यापकाच्या आरोग्याचा आनंद होईल आहे. बाबा वहिनी पाहता ना असं फिरव थोडं फिरव तुला असं वाटतंय दुसरी बायको घेऊन यावं. किती मी काम केलं तुम्ही कामच करणं म्हटलं. आता एक वाजलंय अजून पोटाला तुकडा मिळाला नाही. आधी पोटात तुकडा घालतो मग बघतो पुढचं काम. राधे अरे राधे काय झालं चपातीचं पीठ मळीत होतीये काय लागला माझ्या पोटात काय वाटायचं.
once more हॅलो once more साठी बक्षीस द्यावं लागतंय बक्षीस once more म्हणू नका पेटीएम सुविधा चालू आहे बक्षीस देण्यासाठी कोणाला द्यायचं असेल तर देऊ नका पेटीएम सुविधा चालू आहे दुष्काळ तर फुकट बघू द्या once more once more चालू करा कावळे मारे जाऊ शिंदे चार हात आहेत तुम्ही सहा वर्ष झाले लग्नाला अजून पाळणा घातला नाही उशिरा होऊ द्या पहिलं अंतर सोडून दुसरं अन्न तिसरं असं सरकारचा नियम नाही करत आपल्याला पाळणा बांधाय घरचं कुठं आहे का बरं ग दोघांच्या मध्ये तिसरीची कशाला अडचण दोघाला खेळून खायला येतं बरं ती जाऊ दे आधी मला जीव वाढवलं भूक लागली मला आणखी ग बसा घरी अहो इथं नका हो इथं बसा इथं नका इकडेच बसा माझे दात पडते घे जर ताजी वाढकी आपल्या माईने की नाही तर ताजी भाकर मायला तुझ्या माझ्या माईचं नाव कसं पाय किती मला काय तुमच्या बादचं भ्याव आहे काय काय करता नाही तर तुला काय सांगा मार रे बस का सूर्यला सुद्धा तो दाखविला असतो का म्हणतोय की बघून जोर आला काय काय सहागारी त्या ना धाका ठेवलं पाहिजे डोळ्याच्या दाखात उलट मिरचीच्या डोळ्याच्या दाखात आहे
आणि माझी ह्या घरात तुला काढायची सुद्धा ताकद नाही बघ. माझं तोंड उघडलं तर पर्सेंट आहे ती जेवताना तेवढा येतोय. अरे अशा आवडतं पुष्कळा दिली पाहिजे. मी कसला मुस्काळीत मारतोय तुला तीच मला मारते सारखी. अरे कशाला मला जन्माला आलास ग? मला तर असली बायको भेटली असती का झाडाला चांगला असता उलटा. लगीन करून तुझ्या बायकोला चांगला उलट तुझा बाप माझ्या नवऱ्याला चढी घाणीकडे काढली. लगीन करून तुझ्या बायकोला ठेव डोळ्याच्या दहाच्या. तुम्हाला बघायचं का माझ्या संग? कशाला बोलले लगीन लावून माझं असलं पाहिजे. कशाला बोलले माझी गाठ. ब्रेकअप झालेला आहे. ब्रेकअप झालेला आहे. ब्रेक चालू आहे रे. ठीक आहे तुमचं मंगळसूत्र आणि जी तुमच्या डोळ्याच्या दाखत बाई आहे का तिच्या गळ्यात बांधा. पडायला दाखी लवकर तिला पाया पडतो. मला आता व्हायचं नाही आला तर सांगून तू ते नको ग नको ग. जा जा. अरे नाही तुला हा पर्सन नवीन असेल र. अरे हिच्या हातापासून 1000 चक्र जायच्या मायाच्या हिरीकडे. हाताच्या मायाच असल्या ना जरा काय कुरबुर झाली ती लगेच म्हणतात मी चालले मायाला. मी चालले हिरीत पळायला. आणि लगेच गडी म्हणतोय तुला कुका मी तुझ्या पाया पडतो ओट घेतो तुझी विनंती करतो. मी ती विनंती करणार नाही. गेली तर दुसरी उचला ते मंगळसूत्र बांधा गळ्यात माझ्या. मी नाही बांधणार. झगडा काय तू करणे लगे मंगळसूत्र बांधणे को क्या टाइम लगता है क्या? नहीं बांध इधर आओ. मैं तुम्हारे घर तुम बड़ा बसलं फकीर गया मुसलमानाचा. नवऱ्यानं आपल्या बायकोच्या गळ्यात बांधायचं असतंय. टाकायची मंगळसूत्र. हे बाबा टाकून आपल्या शेळ्या बघायच्या. चल सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके नमोस्तुते. दैवाचा सद्भाग्यशाली पुरा पदरी तुझा नरवेरा लाभे वधू सुंदरा. ही कन्या मूळ उद्धरील तुमचे पूर्यात सदा मंगलम शुभमंगलम. पाहुणे मंडळी खायचे वांदे या ठिकाणी दादा पवनराज भैरव रोड गाडीचं म्हणून बघायला
समोरल्या देवळीत लाकड, माझ्या किसनाचं तोंड वाकड. तसेच बालाजी साळुंके म्हणजेच अविनाश बालाजी साळुंके यांच्याकडून राधाला 50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राधाने स्वीकारायचंय. तसेच इच्छापोटी गणेश मंडळ अध्यक्ष यांच्याकडून 50 रुपयाचं रहीमला बक्षीस आलेलं आहे. रहीमने स्वीकारायचंय. तसेच अविनाश साबळे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून किशोर घुटे यांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी त्याने स्वीकारायचे समोर येऊन. अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तसेच राधासाठी रवी गायकवाड यांच्याकडून 20 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. राधाला स्वीकारायचंय. मी आपली आठवण करून आहे. खुला प्रवेश सुरुवात करा. मला आश्चर्य वाटतं तुझ्या नवऱ्याचं. आश्चर्य वाटण्यासारखं काय त्यात? अगं मी त्याच्यासमोर तुला फिरायला, पिक्चरला, बागेत घेऊन जातो. तो काहीच कसं बोलत नाही. त्यांनी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? ज्या नवऱ्याला आपल्या बायकोचा संशय येत नाही तो नवरा कसला? आता एखादी स्त्री रस्त्याने जात असेल आणि तिने चुकून जरी कुणाकडे नजर पडली तर ते जर तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलं तर तिच्या नवऱ्याच्या मनातील जो संसार आहे ना संसाराचा, तो असा खवळून जागा उठतो आणि आपल्या बायकोला खायला उठतो. पण हा मात्र अरे सगळेच नवरे काय सारखे नसतात. तू या घरात माझा भाऊ म्हणून आलायस. तू माझा प्रेकर आहे हे थोडं त्यांना ठाऊक आहे. आणि भावापाशी घट आहे तो का? ते सर्व सुशिक्षित आहेत. त्यांचे विचार प्रबल आहेत. अशी भाषा संशय घेत नसतात. चुकतेस तू सर. अगं जो नवरा आपल्या बायकोवर संशय घेत नाही ना त्याचा आपल्या बायकोवर मुळी प्रेम आहे रे. माझं नाही, त्यांचं माझ्यावर आहे. त्यांचा खूप विश्वास आहे माझ्यावर. विश्वास. अगं नवऱ्याचा आपल्या बायकोवर किती विश्वास असावा यालाही काही मर्यादा असतात. मला या घरातील ना प्रत्येक माणसाला आपला संशय येत असल्याचा भास होतो. आणि तुला फ्रॉक पाहिजे होता ना, तुला मी रेड हात पकडला आहे. आता तरी खरं माहिती की नाही? कुठला पुरावा आणलायस? बाजूला तुमचं सगळं बोलून मी जोरून ऐकलंय. नवऱ्याला करून युवा स्त्री आपल्या प्रेमासोबत फिरायला पिक्चरला जाते याचा अर्थ काय? कोण कोणाचा प्रेम कर सांगा वहिनी. तुमच्या भाऊ नसून प्रेकर आहे ना. साप खोटायचे तुम्हाला काही घराण्याची आबरूची काय नाही. आपल्या नवरा प्रेकर सोबत फिरायला पिक्चरला जातात. पुरुषांना कोणी नाव ठेवत नाही म्हणून स्त्रियांना काही स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नव्हे. स्वातंत्र्याच्या नावाखाली काम करत आहात तुम्ही. फसवणूक करत आहात स्वतःच्या पतीची. स्त्री स्वातंत्र्य स्त्रीचे शीत याच्यासाठी तुमच्याकडून न्यायची गरज नाही. मला धड देत नाही मी तुम्हाला. तो तुमचा भाऊ नाही याची खात्री आता सर्वांना झाली आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली पाप करत आहात तुम्ही. फसवणूक करत आहात स्वतःच्या पतीची. सर्वच पुरुष तुमच्यासारखे नसतात. जर नवरा संशय असला त्याच्या अगोदर मी घटस्फोट केले असते. स्वतः प्रेमाचा फार लवकर योगा होतोय जगात. तिच्या नवऱ्याच्या मंगळसूत्राने राखली जाते. त्याला अवनंदन करू नका. म्हणजे तुमची लायकी आहे का मला उपदेश करण्याची? समजते मी मुळीच गरज नाही मला. त्यांना तोंड दाखवायचं पण जगाच्या तोंडाला हात लावता येत नाही. रावणाच्या
संशय घातला नाही आणि तुम्हाला काय कारण पडतं नको असं काय कारण माझं समजतं मला. अगं मग असं काय कोणतं वाव सांगतो तो बरोबर बोलतो ना. खरं वाटत अगं सरिता स्त्रीने आपल्या घराला साजेल असं आपल्या घराला इज्जतीला परंपरेला साजेल असं अर्थ आचरण ठेव. कोणत्या घराच्या पंधरा वर्ष तुम्ही घेतलेला शिक्षणाचा माझा जन्म इंग्लंड अमेरिका देशाला दुसऱ्याला दोष काढते. टाकी कोण किलोवर सरिता सरिता विनाश झाला. सरिता आई बाबा वहिनी पाहताय कशी वाटते ती. आई बाबा वहिनी तू आम्हाला लहानाचं मोठं केलंस शिक्षण दिलंस त्याच वेळी उघड्यावर का नाही सोडलंस आम्हाला. हा बंगला गाडी हे ऐश्वर्य नको होतं आम्हाला. भेट मागितले असते जमीनचा अंथरून आणि आकाशाचं पांघरून करून उघड्यावर झोपलो असतो. चूक झाली आमची चूक केली हाताने धर्म लयाला गेलाय विनक सोडवलाय. स्त्री पुरुषाचं बंधन मानायला तयार नाही. सुवासिनीने उंबरठा ओलांडलाय आणि या जगात क्रांती होईल. या जगात क्रांती होईल आणि या कलियुगाचा सर्वनाश आठवलाय. माझ्या उत्कट प्रेमावर प्रहार केला असता. आता मी काय करू काहीच करायची गरज. जिंदगी में कभी रोना नहीं चाहिए. इसी का तो नाम जिंदगी है जिंदगी. ये तो चलते रहता है. अविनाश तुम्ही इथून निघून जा. तुमच्यामुळे सगळं वादळ सुटले. वादळ आणि माझ्यामुळे म्हणायचं काय काम. अहो तुम्ही वा 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 अविनाशराव वा नाटक मात्र छान मोठा होता. तुम्हाला गोल्ड मेडल मिळवून दिलं पाहिजे. तुम्ही सरकारचे मावस भाऊ आहात. मावस भाऊ नात्याला कलंक काढला पण हेच तुम्ही चुकता ते हेच. नात्याप्रमाणे नात्याचं ना जातीप्रमाणे सर्टिफिकेट आणण्याची पद्धत असती ना तर तसं मी सर्टिफिकेट घेऊनच या घरात प्रवेश केला. मी सरिताचा मावस भाऊ असताना या धर्माचा संशय इथं बसलेल्या प्रत्येकाकडे आहे का त्याच्या जातीचा पुरावा. मी मावस भाऊ असताना या घरातील लोक संशय घेतात असा अपमान येण्यासाठी तर नाही ना. त्यासाठी मी सरकारला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु सत्याला सामोरं जाण्याच्या ऐवजी मंगळसूत्र तोडून निघून जात आहे. अहो त्याला अनेक कारण आहेत. मला या घरातील लोक ना ते तसे नाहीत. म्हणजे म्हणायचं तर काय आपल्याला मला काहीच म्हणायचं
मला काय 1000 2000 नोटा 10 उधळायच्या बस जातो लगेच. मी तर काही बोललो त्या माझ्या घरामध्ये ना महाभारत बाग चालू करायचं नाचायची आधी नोट उचलायची. त्यापेक्षा ना मीच जातो. नाही अविनाशराव, काय ते स्पष्ट सांगा. काय आहे याचा उलगडा झाल्याशिवाय मी जाऊ देणार नाही तुम्हाला. नको प्राध्यापक देशमुख साहेब, मी माझ्या तोंडाने माझ्या बहिणीच्या अमृत चव्हाट्यावर आणून अहो मी जर काय बोललो ना तर हे घर बेचिराग होईल. तुमच्या दादा आणि वहिनीने खूप कष्टानं उभं केले ना हे घर. अहो जर या घराला काही झालं तर तुमच्या घराला वेदना होती ना. आणि तुमच्या वहिनीला पण शांती कशी मिळणार. त्यापेक्षा ना मीच जातो बाबा. नाही अविनाशराव, काय ते स्पष्ट सांगा. असं मोघम बोलून माझं हृदय रक्तबंबाळ करू नका. या घरात काहीतरी भयंकर घडत असलं पाहिजे. भयंकर भयंकर नाही, महाभयंकर म्हणा. अविनाशराव, अहो काय ते स्पष्ट सांगा. असं मोघम बोलून माझं हृदय रक्तबंबाळ करू नका. ऐकायचं हो हो, मग हृदय व्यक्त करून ऐका. मी इथं आल्यापासून तुमचे हे भाऊ राजेश आणि तुमचे पिता तुल्य बंधू विश्वनाथ यांना माझी अडचण वाटू लागली. अहो राजेश तर आधीच अविवाहित आहे आणि विश्वनाथ यांची पत्नी स्वर्गवासी झाली. त्यामुळे यांच्या नजरा ना सरितावर होत्या. अहो यांचे दुष्कृत्य ना त्यांनी सरिताला तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही विश्वासच नाही ठेवला ना. ही खानदानी पोर कशी यांची डाळ शिजू देणार. शेवटी मी अविनाश प्रश्नाप्रमाणे तिच्या मदतीला धावून आलो. मी पण तुमच्या दोन्ही भावांना माझी अडचण वाटू लागली. अहो सांगत सुटले सगळ्यांना हा अविनाश तिचा भाऊ नसून कोणीतरी परका माणूस आवडतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, संशय घेतला, मारलं. अविनाश, चूक झाली माझी. चूक केली हाताने. तुम्ही डोळे उघडतात माझे, सरसरीत अंजन घातलं माझ्या डोळ्यात. चूक झाली माझी, पण सरिताला हे घर सोडून जाऊ देऊ नका. प्राध्यापक साहेब, आता ते माझ्या हातात काय आहे. तरी मी समजावण्याचा प्रयत्न करतो. जातो मी सरिताकडे. अविनाश, अविनाश, विश्वासघात केलाय तुमचा. विश्वासघात तुमच्या दोन्ही भावांनी. बहिणीच्या अजून चव्हाट्यावर आणू इच्छित नाही मी. बहिणीच्या अजून चव्हाट्यावर आणू इच्छित नाही.